मित्रांनो नमस्कार. मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक व अध्यक्ष आणि धंद्याचं बोलाचं पण आता संस्थापक. आपण ज्या वेळेला आपल्या धंद्याची सुरुवात करत असतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय विकत घेतो, तर पहिल्यांदा घेतो माल विकत घेतो, बरोबर आहे. कारण आपल्या विक्रीसाठी काहीतरी हवं असतं आणि हा जो माल आहे तो आपला धंदा पुढे जाऊन चालवणार असतो. मग आता हा माल आपण किती घ्यावा, कसा घ्यावा, याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन असतं. खूप वेळेला असं होतं की आपली एक्साइटमेंट बघून बऱ्याचदा आपल्याला होलसेलर लोक खूप सारा माल घेण्यास भाग पाडतात, किंवा असंही असतं की आपल्याला गोष्टी माहिती नसतात. मग कोणत्या कॅटेगरीचा माल किती घ्यायचा याच्याबद्दल आपण विचार करत नाही आणि फक्त दुकान भरलेलं दिसलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण खूप सारी खरेदी सुरुवातीलाच करून ठेवतो. मग ज्यावेळेला हा माल घेतला जातो त्यावेळेला काही काळानंतर आपल्याला कळतं की आपण जो माल घेतला आहे त्याच्यापैकी 60 ते 70% माल हा फक्त पडून राहतो आहे आणि फक्त 20 ते 30% माल जो आहे तोच मार्केटमध्ये जास्त चालला जातो आहे. पण आता होतं आहे काय की आपण तर आपलं पूर्ण भांडवल अडकून ठेवलेलं आहे आणि हे भांडवल अडकल्यामुळं आपल्यासाठी 60 ते 70% भांडवल हे विनाकारण डेड स्टॉक म्हणून आपल्याकडे पडून आहे. तर मग हा डेड स्टॉक येतोच कसा आणि ह्या डेड स्टॉकचे तोटे काय आहेत हे आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. नमस्कार. आपल्याला आजपासून एक लक्षात घ्यायचं की धंदा सुरू करताना मी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. ह्या धंद्याचं बोलाच्या अंतर्गत आपण एक सेशन चालू करतोय, तर ह्या काळजी घेण्याचं आजचं हे पहिलं सेशन आहे. त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत की डेड स्टॉक कसा मॅनेज करायचा आहे किंवा डेड स्टॉक कसा होऊन द्यायचा नाही. तर तुमचा कोणताही व्यवसाय सुरू करताना उद्घाटनाच्या दिवशी फक्त दुकान भरवायचं म्हणून स्टॉक भरू नका. तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन स्टॉक येण्याचं किंवा तो मार्केटमध्ये काय काय चालतंय हे पाहण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. मग हा लागणारा वेळ आपल्याला स्वतःला द्यायचा आहे. पहिल्याच दिवशी मी माझे रॅक्स पूर्ण भरलेले पाहिजेत म्हणून मी काहीतरी माल उचलून आणला आणि खूपदा असं पण झालेलं आहे की जो माल होलसेलरचा कोणी उचलला जात नाही तो माल तुमच्या गळ्यात घातला जातो, त्याच्यावरती प्रचंड मोठा डिस्काउंटसुद्धा दिला जातो. मग ह्या गोष्टींना आपण पहिल्यांदा बळी पाडण्यापेक्षा कमीत कमी माल पहिल्यांदा भरा, हा त्याच्यावरती उपाय आहे. दुसरी गोष्ट, मार्केटचा अभ्यास जर तुमचा चांगला असेल, कारण का जर तुम्ही त्या एरियामध्येच त्याच क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल चांगली जर माहिती असेल तर 100% तुम्ही हवा तेवढा माल भरू शकता. जर अभ्यास चांगला असेल तरच ही गोष्ट लागू होणार आहे. जर तुमचा अभ्यास नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, तुम्ही एकदमच नवीन आहात, तर हा माल भरताना काळजी घ्यायची आहे. आता ओव्हर स्टॉकिंगच्या पहिला तोटा जो काय आहे, तो पहिला तोटा काय आहे की तुमचा खूप साठवणुकीचा खर्च वाढत आहे. तुमचे पैसे अडकून पडलेले आहेत. तुमचं आर्थिक जे काही गणित आहे ते फक्त आणि फक्त डेड स्टॉकमुळं अडकून पडलेलं आहे. प्रॉफिट होतं आहे, पण फक्त 20 ते 30%च माल फिरला जातो आहे, परत सायकलमध्ये येतो आहे. पण बाकीचा 70 ते 80% माल तसंच पडून आहे. त्याच्यामुळं खूप सारी साठवणुकीचा तुमच्याकडे खर्च येत आहे. भांडवल पण अडकलेलं आहे. तुम्ही कुठून तरी कर्ज घेतले आणि त्याच्यातून तुम्ही रिटर्न्स अपेक्षित करत होतात त्या मालातून, पण ते आता रिटर्न्स भेटत नाहीत, पण कर्जाचे हप्ते तर चालू आहे. हा एक प्रकारचा तोटाच आहे. देन अजून तुम्ही जर फूड सेक्टरमध्ये काम करत असाल, बेकरी एरियामध्ये काम करत असाल किंवा हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल, तर प्रत्येक जो माल आहे त्याला खराब होण्याचा धोका असतो. त्याला एक एक्सपायरी डेट असते. तुम्ही मेडिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुमची एक्सपायरी डेट फिक्स असते. मग ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी की आपण किती माल पहिल्यांदा परचेस करायचा आहे. फक्त स्कीम भेटत आहेत, फक्त कोणी तर रेट तोडून आपल्याला काहीतरी माल देतो आहे, तर दाल में कुछ तो काला है हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. प्रत्येकच वेळेला लगेच फायद्याच्या मागं पळू नका. आपले पैसे कमीत कमी कसे अडकतील आणि आपल्याला चांगल्यात चांगला कसा रिटर्न येईल, तर तेवढं आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. देन आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणावर घेतो, समजा मी चायनावरून 10 कंटेनर मागवले, आता हे कंटेनर मला ठेवण्यासाठी गोडाऊन्स भाड्याने घ्यावे लागतील आणि तो साठवणुकीचा जो खर्च आहे तो साठवणुकीचा खर्च कोणावरती येणार आहे, आपल्यावरती येणार आहे. त्यानंतर काय होतं, बऱ्याचदा असं होतं की खूप दिवस माल पडून राहिल्यामुळे आपल्याला डिस्काउंट्स सोडावे लागतात. म्हणजे मी 200 रुपयाला आणलं होतं, आता कदाचित असं होतं की मी 200च्या खालीसुद्धा विकावं लागते, तोट्यामध्ये सुद्धा आपल्याला विकावं लागतं. का तर आपल्याला स्टॉक क्लिअरन्स सेल करायचा असतो, नवीन स्टॉक भरायचा असतो, आउटडेटेड माल आपल्याला ठेवायचा नसतो किंवा एक्सपायरी जवळ आली म्हणून आपल्याला सेल करावा लागतो. तर पूर्ण तोटा होण्यापेक्षा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण तो करत असतो. त्यानंतर काय होतं, पुढचं साठवण्याचे जे व्यवस्थापन असते त्याची खूप मोठी अडचण होती. ज्यावेळेला तुम्ही काही एखादी गोष्ट साठवायला जाता त्या व्यवस्थापनासाठी बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला खूप सारे लोक पण ठेवावी लागतात. मग तो जो स्टाफचा जो पैसा आहे तोही याच्यामध्ये अडकून पडतो. त्यानंतर पुढचं काय होतं,
व्यवसायामध्ये पैसा न फिरल्यामुळे तुमच्या व्यवसायातली लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी आपण ज्याला म्हणतो ती खूप कमी होते. म्हणजे काय, तुम्हाला खूप इच्छा असते की नवीन मटेरियल खरेदी करावं, पण नवीन मटेरियल खरेदी करण्याचा चान्सच तुम्हाला भेटत नाही. आणि याच्यातून तोटा असा होतो की आपल्याला नवीन माल न आल्यामुळं आपला धंदा हळूहळू खाली जायला लागतो. कारण मार्केटला प्रत्येक वेळेला तर नवीन गोष्ट पाहिजे, नवीन डिझाईन्स पाहिजे, नवीन ट्रेंड्स पाहिजेत. सोबतच पैसा खूप अडकल्यामुळं नफ्यातसुद्धा घट होण्याचे चान्सेस वाढतात. जसं-जसं तुमचा माल जास्त दिवस पडेल, त्याचे तुमचे व्याज तर तुमचं चाललंय. त्याचा अर्थ काय झाला, तुमच्या नफ्यातूनच ते व्याज जात आहे. आणि लास्टचा जो पॉईंट आहे, जर तुमचं खूप मोठ्या प्रमाणावर स्टोरेज असेल किंवा माल चांगला भरपूर भरलेला असेल, तर चोरी होण्याचा धोकासुद्धा खूप वाढतो. मग ते इंटर्नली असेल किंवा एक्सटर्नली असेल, तर खूप जास्त प्रमाणामध्ये चोरी होते. डीमार्टसारखे आउटलेटसुद्धा खूप ह्या गोष्टीला वैतागलेले आहेत, की छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात त्यांच्या स्टोअर्समधल्या, त्या खूप मोठ्या प्रमाणावरती चोरी होतात, ज्या डिटेक्ट करणं खूप अवघड असतं. मी एखादा पेन, पेन्सिल, रबर खिशामध्ये टाकून नेलं, तर माझा तोटा म्हणजे माझा चोरी पकडली जाऊ शकत नाही. ह्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा लोकं शर्टवरती शर्ट घालून जातात. चप्पल तिथलं जुन्या चप्पल ठेवून नव्या चप्पल घालून जातात. तर ह्या गोष्टींना खूप लिमिटेशन्स असतात आणि हा तोटा अल्टिमेटली मालकाला सहन करावा लागतो. म्हणून लक्षात घ्या, की ज्यावेळेला तुम्ही कोणताही धंदा चालू कराल, तर हे लक्षात घ्या, की आपल्याला ओव्हर स्टॉकिंगमध्ये जास्त अडकायचं नाही. दिखाऊपणाच्या मागे पळू नका. ओव्हर स्टॉकिंग हा फक्त दिखाऊपणाचा पहिला आणि बळी आहे असं म्हणतो मी. दिखाऊपणा जर तुम्ही करायला गेलेत, की माझं दुकान किती भरलेलं आहे, किती व्हरायटी आहेत पहिल्याच दिवशी, तर 100% तुम्ही तोट्यामध्ये जाणार आहात. म्हणून आज पण लक्षात घ्या, ज्यावेळेला धंदा टाकाल, नियमानुसार वागा, कमीत कमी स्टॉक भरा. ट्रेंड येऊ द्या. ट्रेंडनुसार तुम्ही माल भरला तरी काही हरकत नाही. असं धरून चला, की तुमचा आता हिवाळा आला होता. मग हिवाळ्यामध्ये तुम्ही कपडे भरले तरी काही हरकत नाही. कारण ते जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण तुम्ही जर का हिवाळा नाही, उन्हाळ्यात हिवाळ्याचे कपडे भरायला लागले, तर अल्टिमेटली ओव्हर स्टॉकिंगमुळे तो वर्षभर माल पडून राहील आणि अल्टिमेटली त्याच्या क्वालिटीमध्ये पण फरक होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही धंद्यामध्ये टाळायच्या आहेत. अशाच टिप्ससाठी तुम्हाला धंद्याचं बोला या पेजवरती जायचं आहे. त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांना पण आपल्या धंद्याचं बोला पेजला लाईक करण्यासाठी बोलायचं आहे, त्याला लिंक शेअर करायची आहे.